हॅलो. तर आज आपण बघणार आहे सुरमई फ्राय कशी करायची. तर इथे सुरमई स्वच्छ धुवून घेतले आणि आता त्याचा मसाला तयार करून घेऊया. तर इथे मालवणी मसाला घेतलेला आहे 2 चमचे, थोडीशी हळद, आगळ घेतलेला आहे इथं, चवीपुरतं मीठ, हे मिक्स करून घ्यायचं आहे. आगळ थोडंसं कमी वाटल्यामुळे आणि थोडंसं घातलंय. आता ह्यात लिंबूचा रस घालायचा आहे. अर्धा लिंबूचा घातलेला आहे, मोठा अर्धा लिंबूचा घातलेला आहे. आता हे माशाला छान मॅरिनेट करून घ्यायचं आणि माशाला मॅरिनेट करून थोडा वेळ ठेवून द्यायचा आणि मग थोड्या वेळानं तो फ्राय करायचा. म्हणजे त्यात छान मसाला मुरला जातो. हे मॅरिनेट करून झालेलं आहे. आता ह्याचं कोटिंग म्हणजे आपण जे पीठ लावतो त्याच्यात आपण 2 मोठे चमचे इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा रवा घेतलेला आहे. हे दोन्ही मिक्स करून घेतलेलं तर कोटिंग छान येतं, असा मासा कुरकुरीत लागतो. आता ह्यात चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तिखट हे पण छान मिक्स करून घ्यायचं आणि माशाला असं दाबून दाबून लावायचं जेणेकरून त्याला कोटिंग असं जाड यावं. त्यामुळे मासा कसा कुरकुरीत होतो. आता हे सगळं करून घेते. आता एका पॅन मध्ये थोडं तेल घातलेलं आहे, म्हणजे पूर्ण तळत नाहीये, मासा अर्धा बुडेल एवढं तेल घातले. आता हे जरासं मोठ्या गॅसवर तळून घ्यायचं आणि लगेचच तो पलटी करायचा. जास्त मासा भाजायचा नाही, नाहीतर माशातलं मॉइश्चर निघून जाताना असं कोरडा कोरडा लागतो. त्यामुळे जास्त भाजायचं नाही मासा. आणि आपलं कोटिंग बघू शकता असं कुरकुरीत वाटतंय. जर तांदूळ आणि रव्याचं मिक्स केलं की असं छान कुरकुरीत होता मासा. आता हा काढून घेते आणि सर्व करते. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब किंवा फॉलो करायला विसरू नका. भेटूया छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.